घड्याळ चिन्ह घेऊन उभे आहेत. मनसेचे 5 उमेदवार इंजिनचं चिन्ह घेऊन उभे आहेत आणि 7 उमेदवारांना आम्ही पुरस्कृत केलेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय. शेवटी ही निवडणूक पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून त्यांना योग्य संधी मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून सुरुवातीला आम्ही ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढली जावी, यासाठी राज्याच्या महायुतीमध्ये जो मोठा भाऊ म्हणून आम्ही ज्यांच्यावर बघतो त्या भाजपकडं आमचे मंत्री, संपर्क मंत्री जे बाबासाहेब पाटील साहेब आहेत, मी स्वतः, आमचे अध्यक्ष माजी आमदार अरविंदराजे चव्हाण साहेब, मधुकरजी आर्दड साहेब, आम्ही त्यांच्या घरी गेलेलो होतो. दुसरे शिवसेनेचे नेते खोतकरजी साहेब यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो, दानवे साहेबांकडे गेलेलो होतो. शेवटी मोठा भाऊ म्हणून आम्ही हात पुढे केलेला होता आणि शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, तेव्हा एक संधी त्यांना मिळाली पाहिजे, ही पण भूमिका आम्ही घेतलेली होती. परंतु त्यांनी आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवण्याचं काम केलं. त्यांना युती करायचीच नव्हती. त्यांनी पहिल्याच दिवशी सांगायला पाहिजे होतं की आम्हाला युती करायची नाही, परंतु युती करू, जागा वाटप करू, जागा एवढ्या घ्या तेवढ्या घ्या म्हणत त्यांनी केली नाही. म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला आणि आज आम्ही निवडणुकीला या जालना शहरामध्ये, कारण महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदा ही निवडणूक होते, त्यामुळं या महानगरपालिकेच्या निमित्तानं जालनेकरांना एक स्वच्छ प्रशासन, सुंदर शहर या ठिकाणी व्हावं, हरित शहर व्हावं. कारण या जालन्याची ओळख एक स्टील सिटी म्हणून राज्यात नव्हे तर देशात आहे. तेव्हा निश्चितपणानं इथल्या उद्योगाला सुद्धा चालना मिळावी, त्यांना सुरक्षितता मिळावी. व्यापारी दृष्टिकोन या ठिकाणी मोठा आहे, व्यापार सुद्धा मोठा चालतोय, त्यामुळे त्यांना सुद्धा सुरक्षितता मिळावी, चांगले रस्ते मिळावेत, पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं आणि स्वच्छ प्रशासन त्या ठिकाणी व्हावं. आमचा कुठलाही उमेदवार पुढे गुत्तेदारी करणार नाही, ही सुद्धा प्रतिज्ञा आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे. त्याच्यामुळं जनतेच्या कल्याणासाठी आणि जालनेकरांच्या हितासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समोर जाते. आमचे नेते माननीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि म्हणून जालन्याच्या विकासासाठी कदापिही निधी ते कमी पडू देणार नाहीत यांची खात्री आम्हाला, आणि त्यांनी तशी खात्री दिलेली आहे. आणि म्हणूनसाठी आम्ही या शहराला सुंदर करण्यासाठी या ठिकाणी उमेदवार उभे केले. साहेब, राष्ट्रवादी